कोकण विधान परिषद निवडणूक राष्ट्रवादीला महायुतीकडून उमेदवारीसाठी सकारात्मकता सुनील तटकरे यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलंय। पक्ष म्हणून या जागा जे धोरण ठरलं असेल त्या धोरणाच्या आधारित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तो पर्याय या महायुतीच्या नेतृत्वाकडे त्या ठिकाणी ठेवला आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं कारण अधिकृत घोषणा व्हायची आहे आणि विशेष करून शिंदे साहेब आहेत आपल्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेता या सगळ्या गोष्टीचा जर का आपण प्रामुख्याने विचार केला तर त्यांनी आपल्याला या जागेच्या बाबतीमध्ये एक सकारात्मक भूमिका त्यांनी त्यांची निर्णय कदाचित दुपारी संध्याकाळी अधिकृत होईल। पालकमंत्री म्हणून गोगावलेंकडे बघत होतो, महायुती म्हणून 2 पावलं मागे यावं लागतं। शिंदेंनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य, मंत्री प्रताप सरनाईकांनी आता खंत व्यक्त केली। पालकमंत्री पदाचा तिढा तुमच्या दृष्टिकोनात नव्हता, परंतु आम्ही सुरुवातीपासून जेव्हा शपथविधी झाला त्याच दिवसापासून आम्ही पालकमंत्री म्हणून आमच्या भरतशेठ गोगावले यांच्याकडेच बघत होतो आणि रायगडच्या माध्यमातून त्या पद्धतीचं त्यांचं काम होतं आणि पालकमंत्री पदाचा तिढा बघा आता शेवटी महायुती आहे, महायुतीमध्ये कधी 2 पावलं पुढे तर 2 पावले मागे जायचं गरज असते आणि त्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली महायुतीच्या दोन्ही नेत्यांबरोबर बसून ती निर्णय जो आहे तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे काम करू। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। दाभोळच्या खाडीमध्ये बेकायदा भरावाचा आरोप करण्यात आलाय। ड्रेझरसाठी किनारा तयार केल्याची चर्चा आहे, तर मेरीटाईम बोर्डावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। महसूल विभागाकडे चौकशीची मागणी आता करण्यात आली आहे, तर विसापूर प्रकरणात आता खळबळ उडाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील दाभोळ खाडी परिसरामध्ये मोठ्या गौड बंगालाचा आरोप आता समोर आलाय। विसापूर येथे वाळू उपसा करणाऱ्या ड्रेझरना किनाऱ्याला सहज लागता यावं यासाठी खाडीच्या काठावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर भराव करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। तर या प्रकरणामुळे आता परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी यांनी या कथित भरावाची तातडीनं चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी महसूल विभागाकडे करणार असल्याचं सांगितलेलं आहे। वस्तुस्थिती आहे त्या विसापूर आणि कारूळच्या सीमेजवळ विसापूर हद्दीमध्ये विसापूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये वाळूसाठी एकदा खाडीमध्ये भराव केलेला आहे की वाळूचं तिथं ड्रेझर म्हणजे जी बोट येते 50 बाजची ती तिथं लागावी, तिथं क्रेनने उपसा करावी यासाठी खूप आतमध्ये अनधिकृतपणे भराव केला गेला आहे। त्यामुळे त्यांनी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांकडे याची मागणी करणार आहे आणि ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे, कारण खूप आतमध्ये वाळू व्यवसायासाठी त्यांनी अनधिकृतपणे भराव केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।